चुलीवर जळालेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो आणि हे करण्याचं कारण म्हणजे सूर्यनारायणाला आपण नैवेद्य अर्पण करत असतो. या कृतीतून सूर्यनारायणाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा. तुम्हाला चुलीवर दूध उकळवणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गॅसवर छोटंसं भांडं ठेवून थोडंसं दूध ओतू घातलं तरीसुद्धा चालेल. कारण काय, गावाकडे असते तशी मोकळी जागा शहरात नसते. फ्लॅटमध्ये आपण राहत असतो, तिथे आपण काहीही कुठेही उठून जाळू शकत नाही किंवा पेटवू शकत नाही. भरपूर नियम असतात. मग आपण आपले रीतिरिवाज थोडेसे बदल करून पाळू शकतो. शेवटी आपल्या मनातला भाव महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे. रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस. सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या घरी झाला होता आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही सूर्य उपासना केली तर त्याचं फळ हजारो पटींनी अधिक असतं. या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याचंही फळ तुम्हाला कैक पटीने जास्त मिळतं. म्हणून या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात, कारण ते नक्की 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 फळतात. त्यातलाच पहिला उपाय म्हणजे जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवत असतील, तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं. तर ते कसं करायचं? तांब्याचा कलश घ्यायचा, त्या कलशामध्ये कुंकू टाकायचं, एक लाल फूल टाकायचं, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं. त्याचबरोबर याच दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तांबं, गूळ, गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या उपायाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील. तेव्हा रथसप्तमीला या गोष्टी नक्की करा. आता दुसरा उपाय, तुमची जर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा तुकडा घ्या, त्याचे 2 भाग करा. एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा भाग तुमच्या जवळ, तुमच्या पर्समध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा. हा दुसरा तुकडा कायम तुमच्या जवळ ठेवा. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते. खूप दिवसांपासून नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर तेही मिळायला मदत होते आणि याचा फायदा तुमच्या आरोग्याला सुद्धा होतो. आता बघूया तिसरा उपाय. रथसप्तमीच्या दिवशी आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये खसखस आणि कोणतंही लाल फूल टाका. आंघोळ झाल्यावर तुपाचे दिवे, लाल फुलं, अक्षदा, कापूर, धूप हे सगळं घेऊन सूर्यनारायणाची पूजा करा आणि गायत्री मंत्र किंवा सूर्याचा एखादा मंत्र म्हणा. हे तुमच्या जन्मकुंडलीत सूर्याची स्थिती सुद्धा मजबूत करेल आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील आणि आरोग्यही चांगलं राहील. त्याचबरोबर या उपायाने तुमच्या मुलांची प्रगती सुद्धा होईल. मित्रांनो, रथसप्तमीच्या दिवशी व्यक्तीने अरुणोदयकाली म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला सूर्यदेवाची 12 नावं घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाचे